सोलापूर विजापूर मार्गावर निवडणूक आयोगाकडून वाहनांची कडक तपासणी। महाराष्ट्र राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी निवडणूक प्रचार सुरू। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून कर्नाटक सीमेजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर सोरेगाव येथे निवडणूक आयोगाने स्थापन केलेले स्थिर देखरेख पथक एसएसटी कर्नाटक किंवा दक्षिण सोलापूर तालुक्यातून सोलापूर शहरात प्रवेश करणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि सहाचाकी वाहनांची कसून तपासणी। आचारसंहिता लागू झाल्यापासून तपासणी सुरू। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी कर्नाटक सीमेपलीकडून काळा पैसा, परवाना नसलेल्या मौल्यवान वस्तू, अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी रोखण्यासाठी सोरेगाव जकात नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू। चालकाचे नाव, वाहन मालकाचे नाव, वाहनाचे कागदपत्रे आणि प्रवास योजना यासारख्या तपशिलांची पडताळणी केली जात आहे। कर्नाटक किंवा दक्षिण सोलापूर तालुक्यातून सोलापूर शहरात प्रवेश करणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि सहाचाकी वाहनांची वाहन तपासणी आचारसंहिता लागू झाल्यापासून सुरूच आहे। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या माध्यमातून सोरेगाव जकात नाक्यावर कर्नाटक सीमावर्ती भागातून येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे, जेणेकरून काळ्या पैशाची तस्करी, परवान्याशिवाय मौल्यवान वस्तू, परवान्याशिवाय अंमली पदार्थ आणि परवान्याशिवाय शस्त्रे रोखता येतील। या प्रक्रियेत वाहनाला सोलापूर शहरात प्रवेश देण्यापूर्वी चालकाचे नाव, वाहन मालकाचे नाव, वाहनाची कागदपत्रे आणि प्रवास कार्यक्रमाची पडताळणी केली जाते। सोलापूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी स्थिर देखरेख पथक टीमच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे। आमचे प्रतिनिधी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोरेगाव, सोलापूर। Akan